कोल्हापूरचा राजा गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडलाय। रंकाळवेश गोल सर्कस मित्रमंडळाच्या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। तावडे हॉटेल परिसरात झालेल्या अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली। या मिरवणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 जणांचे मोबाईलसही हरवलेले आहेत। शाहूपुरी पोलीस ठाण्याबाहेर अनेक तरुणांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली आहे। या संदर्भात आपण जाणून घ्यात आणखी माहिती शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून। शेखर, आपण काही वेळापूर्वी आपल्या प्रेक्षकांना दृश्य दाखवत होतो की या गणपती बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी या भाविकांची अशी अलोट गर्दी पाहायला मिळते। मात्र त्याच मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी होतीये, तरुणांचे मोबाईल हरवतायत। काय नेमकं घडतंय आता? सध्या परिस्थिती कशी आहे? श्रद्धा, आपण पाहिलं तर काल ही मिरवणूक जी आहे ती झालेली आहे, आगमन मिरवणूक झालेली आहे। अगदी थाटामाटात या गणपतीचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे। मात्र एकीकडे काही हुल्लडबाज देखील लोक होते, त्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद जो आहे तो दिला। ह्या सगळ्या दरम्यान चेंगराचेंगरीचा देखील प्रकार जो आहे तो झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरात झाली होती आपण पाहतोय। कोल्हापुरातल्या तावडे हॉटेल परिसरात या गणपती आगमनाचं खरं तर मिरवणूक असते आणि त्या सगळ्या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली। त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती जवळपास 30 ते 40 जणांचे मोबाईल गेल्याची तक्रार जी समोर आलेली आहेत। कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्याच मुलांनी रात्री उशिरा गर्दी केली होती आणि आपापले मोबाईल कोणते गेलेले आहेत हे स्वतः ते सांगताना देखील पाहायला मिळाले। त्यामुळे निश्चितच आहे दरवर्षीचा उत्साह काल देखील पाहायला मिळाला। मात्र त्याच दरम्यान काही हुल्लडबाजांच्या मुळे याला गालबोट देखील लागलेला आहे। मात्र काही पोलिसांनी त्यांना प्रसाद देखील दिला। दुसरीकडे हे मोबाईल देखील गेल्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत। श्रद्धा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी शेखर। ताजी माहिती घेत राहू।